ते बोलतेत का बघा पहिलं. बोलणार रे नाही बोलणार जेवणार आहे का नाही. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा DSK स्वागत करत आहे आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आमच्या नवीन चॅनल वरती. आपलं नवीन नाही, आमच्या चॅनल वरती सुद्धा. तर सर्वांचं स्वागत आहे. सर्वात आधी एक काम करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा आणि व्हिडिओला सुद्धा लाईक देत जा. म्हणजे भरभरून सपोर्ट येईल, तसं भरभरून जोर येईल आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ टाकायला. म्हणजेच प्रोत्साहन भेटेल जोरचा मतलब. कारण मी असं बोलतो, माझी बोलली भाषा जास्त वेगळ्या टाईप मधली आहे, तर थोडी समजून घ्या. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता आम्ही दोघ जणांनी एक गोष्ट डिसाईड केलेली आहे मित्रांनो. आम्ही करणार आहे शिवानीवरती प्रँक. आता काय प्रँक होणार आहे हे शिवानी आल्यानंतरच करणार. तुम्ही म्हणता आता शिवानी कुठे? शिवानी घरात असेल. शिवानी घरात नाहीये. शिवानीवरती गच्चीवरती गेलेली आहे, कारण धुतलेले कपडे वाळू घालायला टाकले असतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाळतात, वाळायला कपडे टाकले. ते कपडे आणण्यासाठी ती गेलेली आहे आणि पप्पा पण तिकडे आहेत वरती. म्हणजे त्याला खाली आले ना, त्याच्यानंतर आम्ही दोघं जण मिळून तिची मजा घेणार आहोत. आता विषय काय होणार ते तुम्हाला पुढे कळलंच. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि लाईक करा, शेअर करा. ती नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा आधी आणि बेल आयकॉन वरती जरूर क्लिक करा. तिकडे तुम्ही भरपूर जोर लावा बेल आयकॉन वरती, म्हणजे तुम्हाला पटापट पटापट आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन येईल. अजून पटपट पटपट माहिती पडेल. आणि भरपूर लोक म्हणजे सकाळ संध्याकाळ त्यांना मी संदेश होतं टायमिंगचा. तर मला असं वाटतं की त्यांनी बेल आयकॉन वरती क्लिक केलेलं नाहीये, म्हणून तसं होत असेल. आणि आज जर मला धाप लागल्यासारखी होती. तर तर आता आपण एक काम करूया. शिवानी वरती गेलेली आहे. आता थोड्या वेळात शिवानी जशी खाली येईल ना, तशी मम्मी हळूच कॅमेरा चालू करेल. आणि शिवानी आल्यानंतर मला तर माहिती मागच्या घरात जाईल डायरेक्ट. मागच्या घरात गेली ना, त्यानंतर मी घरामध्ये एंट्री मारणार. तिला माहीतच नाही मी आलेलो आहे म्हणून. तर मी एंट्री मारणार, त्यानंतर माहीत पडेल तुम्हाला पुढे काय घडतं काय नाही. चला भेटू आपण थोड्या वेळात. बघू आता काय होतं. कॅमेरा मी स्पाय म्हणून कॅमेरा कोपऱ्यामध्ये लावलेला आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे असं माहिती होणार नाही तिला की व्हिडिओ शूट चालू आहे म्हणून. चला दोघं आले. ते नाही आले कधी. मला तर नाही दिसलं. मी असं काय तुम्हाला प्यायचं का? काय झालं? तर मित्रांनो एक मिनिट. तर स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आणि चॅनलवरती सुद्धा. तर हे बघा मम्मी, तुम्हाला मम्मी दिसते इकडं. बघा मम्मी दिसते. आणि तुम्हाला भरपूर सारं मम्मी काय काय सांगणार आहे. तर तुमचं 2024 कसं गेलं हे पण आम्हाला कळवा, कारण आमचं 2024 थोडंसं खराब गेलेलं आहे. आणि आशा करतो की 2025 एकदम मस्त जाईल. तर बघू आपण काय करायचं काय नाही. तर 2025 मजेत जाईन असं वाटतं मला. तर मला असं वाटतं, थांबा एक मिनटं, जरा व्यवस्थित स्टेबलेशनमध्ये कॅमेरा पकडू द्या, आहे का नाही? कसं वाटतं मम्मी तुला? बरं वाटतं. कशाबद्दल? 2024 तुझं कसं गेलं, काय गेलं? खराब गेलं, काय करा. काही बरं गेलं, काही खराब काय गेलं. काय बरं गेलं का? म्हणजे काही वाईट दिवस आले, काही चांगले दिवस आले. कसं आहे, सगळ्याच गोष्टी चांगल्या असतात, काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतात. आणि काही गोष्टी तुम्हाला सांगितलं हात दुखायला. मी स्टँडला लावतो मोबाईल, 2 मिनिटं थांबा. तर मित्रांनो हे बघा, आता मी परत आलेलो आहे आणि आता मम्मी पण आहे माझ्यासोबत. तर आता विषय आता तुम्हाला सांगतो 2024चा. तर तुझं कसं 2024 गेलं मम्मी? 2024 काही चांगलं गेलं, काही म्हणजे वाईट गेलं. म्हणजे चांगलं याच्यासाठी गेलं की शिवानी आमच्या घरात एक लक्ष्मी म्हणून आमच्या घरात आली, त्याच्यामुळे ते अर्ध वर्ष चांगलं. तर माझं आणि जे अर्ध वर्ष ते काही गोष्टी अशा आहेत की आम्ही तुम्हाला शेअर नाही करू शकत. ते एखाद्या दिवस आमच्या मूड मध्ये आलं तर करू पण शकतो. मूड मध्ये आलं तर मित्रांनो बघा बरं, कारण कसं आहे ते जरा खूप पर्सनली सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत, त्याच्यामुळे आम्ही ते तुम्हाला सांगू शकत नाही. त्या ऑनलाईन अर्ध वर्ष का वाईट गेलं हे ते आता तुम्हाला सांगतो. माझं 2024 ते म्हणते ना 2024 ते ठीकठाक गेलं.
नाही, चांगलं पण म्हणतात नाही, वाईट पण नाही, म्हणतात याच्यासाठी चांगलं गेलं कारण आमच्या घरामध्ये एक लक्ष्मी तर नावाची विषय कसा आहे लक्ष्मी नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला भरभरून व्हिडिओ आवडतात, सगळे व्हिडिओ बघतात तुम्ही सगळेजण, युरोप मधून काही काही जण बघतात, हा, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि जे भारी वाटतं त्या व्हिडिओ आईला विचारत राहते त्यांचे पण खूप खूप मनापासून धन्यवाद. सगळं आईच म्हणत. ग्रेट. मग बघा आज लाईव्ह गेले होते, मला इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो, मी कमेंट वाचल्या ना, प्रत्येक कमेंट मध्ये मलाच विचारत होते, पप्पाला पण विचारत होते, पण जास्त करून मला मान दिला त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. आणि पुढच्या वर्षी पण असंच भरभर. रोज माझं नाव घेत असं मला तुझं काय झालं? आज काय झालं तुम्ही मला विचारणार, बोलणार, तुमचं काय झालं? तर मित्रांनो, आता विषय तो मी दुसरीकडे घेतो, थांबाचा कॅमेरा. आता माझं काय म्हणणं, तिला काऊन कट करायला लागला? असं करायला लागले मला, रोज माझ्या तोंडासमोर घेतात मोबाईल, आणि आज काय झालं मला कट करायला लागले फ्रेंड. तर मित्रांनो, तुला असं दाखव ना, तू का बरं दाखवलं नाही? तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही, मला कमेंट मध्ये नक्की कळवा, कसं वाटतंय काय नाही, तुमचं 2024 कसं गेलं मला ती कमेंट मध्ये सांगा, म्हणजेच माहिती पडेल, मला माहिती पडेल तुमचं काय आहे काय नाही तर, आणि बाकीच्या गोष्टी पण सुद्धा मला कळतील असं मला वाटतंय, हाय का नाही. तर त्या विषयावरती कारण तसंच तुझ्या घरातल्या लक्ष्मीला पण विचार, तिला पण मान. तर मित्रांनो, तो नको चालू करू तू, तिकडं काय झालं की हिचा प्रश्न काय त्याचं उत्तर द्या. तर मला असं म्हणायचं होतं की बाकीचे व्हिडिओ तुम्हाला सगळे आवडतात, अशा गोष्टी होतात, सगळ्या गोष्टी होतात, मग त्या व्हिडिओमधून पण तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी बघायला भेटतात. 2025 मध्ये पण मी तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी तुम्हाला दाखवेन, असं होईल तसं होईल, काय काय होणार, सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे, हाय का नाही. तर मग बाकी मला सांगा कसं आहे काही नाही. तर चॅनलला सबस्क्राईब करी जा बाबा, नवीन नवीन असताल तर, आणि भरपूर साऱ्या गोष्टी सांगायचं. आता मम्मी पण तुम्हाला बोलणार आहे पुढे, तर मम्मी आधी तुमच्या दोघांचं काय प्रश्नाचं उत्तर आहे ते तू दे ना. आधी काय झालं काय तुमचं, तुमच्या दोघांच्या मध्ये मी बोलणार म्हणजे बोलणार, कारण कसं आहे घरामध्ये समजूतदार माणूस मीच आहे, त्याच्यामुळे तुमच्या दोघांचं काय झालं ते मला दोघं जण सांगा. काय झालं शिवानी, तू काय बोलली याला? नाही बोलली. मग काय झालं? तो कागद झालाय, दररोज तो तुला पहिले दाखवतो, आज मला पुढे घेतलंय, म्हणजे काय कारण? तू भांडली त्याला? मी कशाला भांडू, ते आत्ताच आले, तो आता ते मला माहित पण नव्हतं ते आले दुकानावर आला तो, वरती होती, ते सगळं करे, पण काहीतरी असं झालं असेल ना की तू काहीतरी म्हणली असेल किंवा तो काहीतरी म्हणला असेल. मी काहीच बोलली नाही. सांगणार आहे काय झालं तुला? मला नाही बोलायचं म्हणजे कसं? ती कोणाच्या भरोश्यावर आली या घरामध्ये? तुझ्या भरोश्यावर. तसं नसतंय, कोणती पण बायको स्वतःच्या म्हणजे नवऱ्याच्या भरोश्यावर या घरात येते, सासूच्या भरोश्यावर येत नसती. तू तिच्या बाजूने बोलायला पाहिजे, तसं नसते. असू दे ना आईप्रमाणे, मग तिने मला सांगू दे, मग मी तुला बघते. काय विषय काय तुमच्या दोघांचा? कधी पण नवऱ्याने बायकोची बाजू घ्यायला पाहिजे, तिचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे, आणि ऐकून घेतल्याच्या नंतर त्याच्यावर काहीतरी पर्याय निवडला पाहिजे, असं तरी माझं म्हणणं आहे. शिवानी काय म्हणणे तू? काय झालं काय माहिती त्यांना काय झालं, मी किती वेळा विचारले. तू पिक्चर पाहायला नेली का त्याने? झालं काय? मग ते तर विचारले ना, असं काय बघतो माहिती काय झालं काय तुमचं मॅटर काय? ते मला आल्यापासून पण का नाही बोलला? तू काहीतरी चुकी केली असेल, तुझ्याकडून नाही बोलत, त्याच्याकडून नाही बोलत, दोघांकडून पण बोलते. काय चुकी केली मी? काय झालं रे? अरे माठ्या सांग ना लवकर, काय झालं? तो ते बी गपची बसतोय बघा. आता मग कसं सांगावं यांना समजून? ह्यांनी जर दोघांनी एकमेकाचे प्रश्न मला नाही सांगितले तर कसं घरातला वाद सॉल्व्ह होईल सांगा? घरातलं सांगाल काय, त्यांनी बोललीच नाही त्याला. काहीतरी कारण झालं असेल ना, बोलला नाही म्हणजे काय झालं काय नेमकं? मी तर दिवसभर घरात नसते, सकाळी जाते संध्याकाळी येते, विषय काय? नवीन वर्षाच कुठं फिरायला जायचं होतं ते पण नाही सांगा फक्त. तू तर मस्त तयार होऊन बसली होती, मग झालं काय तुमच्या दोघांचं? एक फुगा फुगलेला आहे इकडं, मला सांगितलं होतं त्यांनी तोरण ठेवायचं. नेमकं कुठं जायचं होतं का तुम्हाला? ते आले आता किती वाजले होते, आले पर एवढ्या उशिरा 8:30 वाजता. मग दुकानात काही काम असेल तेव्हा 8:30 वाजता आलं ना. तर मग आल्याच्या नंतर मी उशीर झाला तरी काही बोलले नाही ना, मग स्वतःहूनच फुगून कसं काय आलं रे? नुसतं लहान लेकरं भेडीलं ते एवढी घाबरत. तू एवढं नाही करायचं मग, घरात आल्याला भावा कशाला? असं कोणी घाबरत असते का? असं तो हो केल्यानंतर घाबरत कोणी?
घाबरली असेल ती, वरून कपडे घेऊन आले तर घाबरली असेल. तुम्ही एवढे भर दिवसा नको घाबरत जाऊ ना शिवानी. तुम्ही ह्याला घाबरले. मला आलेले दिसले नाही ना ते, म्हणून मी घाबरले. असं आहे का? आलेलं दिसले नाही म्हणजे काय तुला मी जादू वरती होते ना म्हणून कसं असं दिसलं? आहे का? मग दिसला नाही ते तुला दरवाजामध्ये, एवढा मोठा माणूस दिसला नाही. जाऊ द्या, नाही बोलायचं तर नाही बोलायचं, त्यांची इच्छा. असं कसं? काय झालंय ते तर सांगते काय झालं काय नाही. कारण मी काही चुकी नाही केलेली, मी काय पाठीमागं बोलले नाही, काय नाही. आणि असं उठून नाराज व्हायचं काय विषय. बघा मग आता काय सांगा यांचं काय चाललंय ते. तू तर विचार त्याला काय झालंय तर. मी 17 वेळेस विचारले काय झाले काय 17 वेळेस माझ्या ना ते बाळासमोर मला तर- आल्यापासून बोला ना, काय विचारून मी तू त्यांना विचार नाही ना त्याला काय झालं बोलल्यावर काय? नाही बोलल्यावर विचारायचं काय त्यांना, ते बोलतेत का बघा पहिलं. बोलणार आहे नाही बोलणार. जेवणार आहे का नाही येऊन का ते बी बंद. बघा मग आता तुमचा DSK आता जेवण नाही करणार, आता कसं बरं या दोघांचा प्रश्न कसा सोडवायचा. काहीच नाही, नुसती छोटीची गोष्ट. ते तिकडून आला नाही बॉ केलं काय केलं काय नाही, लहान लेकरासारखे भांडणे यांचे. ते रोज तसेच करतात, कधी 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 तसेच करतात. रोज भीती दाखवतो तो. तुम्हाला सांगितलं कुठं? सांगितलं नाही सांगितलं. अरे बाबा काय करायचंय, बोलणार आहे का नाही? तू विचार ना शिवानी, तू विचारलं तर काय मी फरक कसं पडेल? विचारू, मी किती वेळा विचारले त्यांना काय झालं काय झालं. ते आल्यापासून नुसतं इग्नोर केल्यासारखं इग्नोर करतो. बोलतेत का? सांगायला पाहिजे ना नेमकं झालं काय. त्यासाठी तर घरात बोलले काही पण पाहिजे. छोटीशी गोष्ट जरी झाली तरी घरातली गोष्ट अशी लपवायला नाही पाहिजे, मला सांगायला पाहिजे. आणि तुमचं पर्सनल काही वेगळं असेल तर ते नका सांगू, पण असं काही झालं पर्सनलचं भांडणं काय बिंडणं विषय? काही झालं तर सांगा. पर्सनलचं काय विषय? आणि भांडणं करायचं कामच नाही आपल्या घरात, आहेच कोण. सांग आता काय करायचं. काय झालं रे? नाही नाही सांगायचं. शिवानी तू विचार ना. बोलत नाही ते काय विचार. जाऊ दे आता, तू रडू नको. काय करायचंय? पप्पाला आवाज देऊ का? त्यांना चांगलंच माहिती काय? नाही बोलल्यावर कसं होतं, म्हणून त्याचा फायदा घेतात ते. हे ना हं. नाही बोलल्यावर फायदा घेतो का? नाही बोलल्यावर त्यांना माहितीला त्रास होतो, त्यामुळे त्याच गोष्टीचा ते फायदा घ्यायला लागले. कस काय? काय? तो नाही बोलला तर तुला फायदा होतो का? त्याला फायदा होतो? त्यांना फायदा करून घेतात ना ते त्या गोष्टी. नाही बोलल्यावर का? काय फायदा होतो मला तरी सांग. नेमकं काय होतंय? ते जेवण करणार नाही म्हणतो. कसं जेवण करणार? मी करणार आहे का? तू जेवणार असेल ना माझ्यासोबत? नाही जेवणार. तू नाही जेवणार, ते नाही जेवणार, मग आता काय करायचं? भूकच नाही. ते बाहेर खाऊन आला असेल, मग कसं करशील? मला भूक नाही. खाल्लं असेल त्याने मग बाहेर. मी सकाळी जेवण केलं. त्याने केलं का विचारायचं होतं ना, जेवायचं का नाही येतं विचार. त्यांनी केलं होतं सकाळी, आम्ही दोघांनी सकाळी केलं ग. आत्ता 8:30-9 वाजता आपल्याला जेवण करायचे, अजून जेवण बनवलं नाही. 8:30 वाजले तर अजून जेवण बनवलं नाही. परत मी जर काही म्हणलं तर समोरचे काय म्हणते, सासू लई बोलते. त्याच्यामुळे एक काम करा ना, तुमचं पहिलं सॉल्व करा, तोपर्यंत मी जेवण बनवते. बोला लवकर लवकर बोला. तू काय बोलणार आहे त्याला? बोल, त्याला विचार जेवण करणार आहे का? तर मी जेवण बनवते. तुम्ही दोघं जण जेवण करणार असले तर आम्ही दोघं जण जेवण करू. तुम्हाला नाही जेवायचं तर आम्ही बी गपचूपच बसू. मग काय करणार? त्यांना बोलायचंच नाही तर विचारू कोणाला तुम्ही? विचार ना. सांगा पटकन. जाऊ का मी स्वयंपाक बनवायला? जाते मी स्वयंपाक करायला. मग काय, जाऊ दे आता, तुम्ही तुमचं सॉल्व करा. आता काय करायचं बघा. भांडणं मिटत आहेत का कशी? काय अवघड काय झालं? ओ ओ
तुम्हाला माहितीच आहे ना चांगला इलाज असं नाही त्याला करमत नाही त्याच गोष्टीचा फायदा घ्यायला लागला ना आता आल्यापासून तर मी काही बोलले नाही रोज आहे की माझा एखादा चुकीचा शब्द गेला असं म्हणून नाराज झालं मी एक शब्द पण नाही बोलले काहीच नाही तरी पण असं नाराज होऊन बसायचं तर दिवसभर मूड चांगला असलं का नेमकं संध्याकाळच्या टायमिंगला खराब करून ठेवायचं काय झालं ते तर नाही सांगायचं काय झालंय काय ओ ओ काय तुम्ही द्या बरं उठून आपलं काम कर डोक्यात कशाला जाऊन मी तर करणारच माझं काम तुम्ही नाही करणार माझं जास्त नाही बोल मामे काय जास्त बोलायला नाही काय झालं चला आता खिचडी बनवते मी तुम्हाला खायची का खिचडी का बनवून जास्त बोलायला नाही काय झालं बस करा ना आता 10 मिनिटं झालं असते भांडण 5 मिनिटाचं असतं जास्त वेळ भांडू नका दोघं जास्त बोलायला नाही काय म्हणली का शिवानी काय तुमचं पप्पा आला बोलू का पप्पा आले बाहेर ठेवू का आवाज तुला राहिली वाटतं तू बी काय काय रडती तू रोज व्हिडिओ मध्ये रडती शिवानी काय लोक काय काय म्हणते किती अवघड काम आहे नको ये बघा मित्रांनो आंख में आंसू आ गए इसके मम्मी और हमने जो प्रैंक रचा था वो 50% सक्सेसफुल हो गया है प्रँक तिला एवढं कळायला पाहिजे मित्रांनो एवढं कळायला पाहिजे की कमीत कमी मी दिसायला नाही वाटत थांबा तिला एवढं नाही दिसायला तिला एवढं कळायला पाहिजे कमीत कमी की बाबा मी तिला आल्यानंतर भॉ केल्यानंतर ती म्हणाली मला कोण इंट्रो मध्ये घ्यायना मला कोण व्हिडिओ मध्ये घ्यायना तुम्ही तुमचंच काढा लागले तुम्ही तुमचंच करायला लागले तिला काहीच कळणार नाही काय करायला लागले तू आता ती तर रिअल मध्ये बोलणार नाही मग आता लागली रडकुंडी व्हायला बघा आता तुम्हाला कसा वाटतो प्रँक म्हणजे एक व्हिडिओ कसा व्हिडिओ वाटतो तुम्ही सांगा बरं मला आणि कमेंट मध्ये नक्की कळवा कोणी प्रँक करतं का विचारा रडायला लावायचं फार रडकुंडी आलती एवढी रडकुंडी आलती ती फक्त रडायचंच बाकी राहतं थोड्या रडायचं बाकी राहतं बाकी काहीच नाही आहे का नाही कसा वाटतो व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हिचं काही मना धरू नका आणि असंच करा आम्ही असं तिला परेशान करीत होतो मला असं आवडत नाही काय आवडत नाही मजा केली टेन्शन घ्यायचं नसते ते तुला नाही बोलणार तर कुणाला बोलून मला कोण बोलले नाही जे रोज बोलतात ना आले चला बघा प्रँक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि कसा वाटतो नक्की सांगा प्रँक मी मनाने ट्राय करायचा प्रयत्न केला होता म्हणजेच प्रयत्न केला होता एक व्हिडिओ चांगल्या पद्धतीने बनवायचा पण मला नाही वाटत कसा बनला कसा नाही कारण कॅमेरा पण मी असं हिडन पद्धतीने भरपूर जागेवर लपवायचा प्रयत्न केला कसं शूट केलं ते माझं मला माहिती त्यामुळं सबस्क्राईब करा आता भरपूर जण काय म्हणजे माहिती का की हे झालं असं झालं तर जर हा स्क्रिप्टेड वाटतो वगैरे 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 तर असं काहीच विषय नाही तुम्हाला सांगतो आम्ही तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं होतं कसं चालतं मम्मी मग हे सगळा विचार करून एक बनवलेला विषय होता तर ते पकडा तुम्हाला जसं पकडायचं जसं स्क्रिप्टेड वगैरे तुम्हाला काय समजा घ्यायचा आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या गुड नाईट गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना
नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. माझ्या पोरा आवडत आहे. चला भेटू आपण. जय शिवराय, जय महाराष्ट्र.